स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 जागांची निवडणूक जाहीर झाली असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा प्राबल्य पाहता ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे आता भाजपकडून नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक, राम सातपुते, राजेंद्र राऊत, राजन पाटील आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची नावं चर्चेत आहेत. मात्र राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे ती माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नावाची. 2016 ते 2022 या कालावधीत प्रशांत परिचारक यांनी सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर विविध कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आणि ही निवडणूक तब्बल 4 वर्ष प्रलंबित राहिली. आता निवडणूक जाहीर होताच परिचारक समर्थक पुन्हा एकदा सक्रिय झाले. विशेष म्हणजे पक्षासाठी 2 वेळा विधानसभा निवडणुकीत माघार घेतल्यामुळे परिचारक यांच्याबाबत भाजप नेतृत्व सकारात्मक असल्याची चर्चा आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः पंढरपुरात येऊन परिचारकांची मनधरणी केली होती. त्यावेळी प्रशांत परिचारक लवकरच विधिमंडळात दिसतील असं विधान त्यांनी जाहीरपणे केले होते. त्यामुळे आता विधान परिषदेसाठी त्यांचं नाव अधिक मजबूत मानलं जात आहे. त्यातच काल सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. या भेटीनंतर राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं असून स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडूनच परिचारकांना विधान परिषदेसाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याची चर्चा भाजप वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे परिचारक समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण अधिकच वाढल्याचं पाहायला मिळतंय. सोलापूर जिल्ह्यातील अनेक प्रभावी नेत्यांशी परिचारक यांचे सलोख्याचे संबंध असल्याचं बोललं जातंय. मोहिते पाटील गट, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्यासह स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांना मानणारा मोठा राजकीय वर्ग आजही सक्रिय असल्यानं प्रशांत परिचारक यांचा दावा अधिक भक्कम मानला जात आहे. दरम्यान पंढरपूर शहर व तालुक्यातील राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळख असलेले उमेश परिचारक यांनीही विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांच्या गाठीभेटींना वेग दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. नाराजांची समजूत काढणे, राजकीय समीकरणं जुळवणे आणि पाठबळ मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळेच पंढरपूर शहरात यंदा पांडुरंग परिवार विजयी गुलाल उधळणार अशी चर्चा रंगू लागली असून परिचारक समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.